आपले सगळ्यांचे स्वागत आहे। कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। काल बघा त्र्यंबकेश्वरवरनं यायला रात्री 12 वाजले। त्याच्यामुळे आज सकाळी काय व्हिडिओ काय काढणं झालं नाही। त्यातनं विरांशकडे जायचं होतं सकाळी आणि विरांशची तब्येत अजूनही बरी नाही। आज बघा तो दुपारी सर्दी तर इतकी झाली आहे। आज तो सकाळी तापलाच होता। मी गेले तर घरी खूप ताप म्हणजे ताप होताच त्याच्या अंगात आणि किरकिर चालूच होती, नाक सारखं गळणं। त्याला शेकलं दुपारी तरी सारखं झोपेतनं उठत होता। आता कधी सारखं त्याचं एवढ्या दुखणं खूप चालू आहे, काय माहीत कशामुळे एवढं सारखं त्याचं सर्दी। आता बघा सर्दी झाली आहे त्याला खूप आता। आणि आता मी घरी आले। आज घरी यायला पण उशीर झाला, त्याला बरं नाही म्हटल्यानंतर आणि हिचा कॉल होता, मुलीचा 7 वाजेपर्यंत कॉलच होता, त्याच्यामुळे यायला उशीर झाला। आणि येतानाच पाऊस झाला बघा। पावसाने एवढं जोर धरला आज दिवसभर गरम पण होत होतं। पाऊस खूप चालू झाला, मोठ्याने पाऊस चालू झालेला आहे। आता मी करते स्वयंपाक करायचा। तर कढई तर ठेवली इकडे मी। आता म्हणलं सकाळी पोळ्या आहेत, आता गव्हार शेंगाची भाजी करूया थोडी आणि कुकर लावते। तर गवार शेंगा निवडण्यापासून आहे, कारण का गावाला गेले होते तर गवार शेंगा आधीच आणून ठेवली होती, ती निवडायची राहून गेली होती। त्याच्यामुळे तर मी निवडते आणि मग करते स्वयंपाक। आता पहिला कुकर लावून घेणार आहे भात वळण्याचा मी। आमचं दर्शन छान झालं त्र्यंबकेश्वराचं। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन खूप छान झालं। गर्दी होती, 2 तास लागले दर्शनाला। म्हणजे पहिल्यापेक्षा तर परवापेक्षा तर कमी होती, संडेपेक्षा, पण छान दर्शन झालं। आणि ते एवढ्या लांबून जाऊन दर्शन न घेता येणं चांगलं नाही, त्याच्यामुळे आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो। 2 तास का लागले नाही म्हणलं। आता कुकर, मुगाची डाळ आणि भात। कुकर लावला आता मी। मिस्टरांचं रील्स बनवणं चालू आहे। बघा मी गव्हार शेंगा निवडण्यापासून तयारी बघा। गव्हार शेंगा कोरडीच भाजी करणार आहे मी। आता वरण टाकले म्हणजे कोरडी भाजी करणार आहे गव्हार शेंगाची। पहिला निवडते ना, त्याला शिरा असतात ना, त्याच्यामुळे नीट काढावं लागतात। गव्हार शेंगा मी निवडते आता आणि लावलेला आहे कुकर। तोपर्यंत गव्हार शेंगा निवडते। कोरडीच भाजी करणार आहे, सुकी भाजी म्हणजे। आता वरण लावलेलं आहे, तर दोन्ही पातळ कसं चालते सुकी भाजी। तर हे जे गव्हार शेंगाचे बघा शिरा, हे शिरा काढतात ना, शिरा काढावं लागतील। गव्हार शेंगाची निवडून झाली की भाजी दाखवते मी कशी करते, तुमच्याशी पुन्हा भेटूया। गव्हार शेंगाची निवडली भाजी आता मी, आणि शेंगदाण्याचं कूट करते आता।
आता गव्हात शेंगा धुवून घेते. आता मी कुकर झालेले कुकर काढते. शेंगाची कूट काढते, कूट करते. शेंगदाण्याचे कूट करून घेतले आता. टाकते आता भाजी. गव्हात शेंगाची भाजी टाकते. चांगल्या धुवून घेतल्या गव्हाच्या शेंगा. भाजी टाकते. हिंग टाकले आता मी. गव्हाच्या शेंगाची भाजी टाकली. त्यात बटाटे घातलेले, गूळ, शेंगदाण्याचं कूट टाकलेले. आता मी थोडंसं पाणी टाकून ते शिजायला ठेवते. झाकण लावते. आता शिजायला ठेवते. पाऊस आता थांबलाय बघा आता. आणि आता भाजी होतली. गव्हाच्या शेंगाची भाजी थोडा वेळ लागते शिजायला. आज बघा मन कधी कधी इतकं उदास होतं का. आता पिल्लूला बरं नसलं ना कुठंच मन लागत नाही. अगदी विराजला बरं नसलं ना कुठं मन लागत नाही. आणि तो इतका छान खेळणारा, बरा नसली की अजिबात खेळत नाही. त्याच्या अंगात ताप होता ना, तो खूप मऊ होऊन गेला होता. अजिबात करमत नाही असं लेकराला बरं नसले ना. आणि माझी मुलगी तर अगदी बारीक तर झालीच आहे, पण तिला पण त्रास होतो या गोष्टीचा. तिला जेवण जात नाही. फार अवघड आहे. लहान मुलांना खरंच आपल्याला आजार पण यावं, पण लहान मुलांना येऊ नये. आणि नेमकं आता कसं होतं, दाढ हा येणं चालू होतं ना, त्याच्यामुळे सारखं तो आजारी पडायला लागला. आता तर सर्दी, एवढी सर्दी, बापरे. लावता का ते? हे बघा झाली भाजी, गव्हाच्या शेंगाची भाजी. आता मी काढते आणि टाकते वरण. आणि ह्यांचं काय काम चालू आहे बघा आता. हां हे बघा, हे ना 2 आणले होते आधी. एक पडून गेलं स्टिक, काय त्याचं हे झालं आहे कोणास ठाऊक, एक पडून गेलेलं होतं. आता त्यांनी दुसरं आणलं. तर बघू इथे लावते का वरती लावतात काय माहीत आता, बघू. हे बघा, आणि स्वस्त मिळालं यावेळेस. ॲमेझॉनवरनं घेतलं वाटतं. आता सेल चालू आहेत ना आता ॲमेझॉनवरती. त्याच्यामध्ये मी मागवलेले मागच्या वेळेस 500मध्ये 2 मागवले होते. 2 आले होते म्हणजे. तर यावेळेस 200च्या आतच 2 आलेत बघा.
किती डिस्काउंट मिळाले. चला तर मग आता ही भाजी काढते आणि टाकते वरण. चला या सगळेजण जेवायला आणि भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.